तर न्यूट्रिशन आपल्या शरीराला काय मदत करतं? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, वाढीसाठी आणि विकासासाठी. यस. त्याच्यानंतर इम्प्रूव्ह इम्युनिटी, आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला न्यूट्रिशनची गरज आहे. डिटॉक्सिफिकेशन, बॉडीतली घाण, कचरा, जे काही आपण दिवसभरामध्ये अन्नपदार्थ खातो, जे काही केमिकल सबस्टन्सेस आपल्या शरीरामध्ये जातात, तर ते आपल्या शरीरामधून बाहेर काढण्याचं काम कोणी त्याच्यावरती लाईन वगैरे मारू नका. एकच मिनिट ते नोटिफिकेशनच बंद करून टाकतो. म्हणजे ओके, आता तुम्ही लाईन मारू शकत नाही. येस. गुड न्यूट्रिशन हेल्प्स इन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, इम्प्रूव्ह इम्युनिटी, डिटॉक्सिफिकेशन म्हणजे टॉक्सिन रिमूव्ह करण्याचं काम हे आपल्या शरीरातलं न्यूट्रिशन करतं. त्याच्यानंतर अँटी एजिंग, 50चा माणूस बरोबर हा 25-30 सारखा दिसतो. आता पहा, मल्लिका शेरावत, त्याच्यानंतर शिल्पा शेट्टी, बरोबर, हे जे सेलिब्रिटी वगैरे जे आहेत, आता त्यांची वय झालीत 50-55 हे दरम्यान, परंतु ते आजही 25 वयाचे दिसतात. त्याचं कारण एकमेव आहे की त्यांचं रोजच्या आहारामध्ये पोषक तत्वांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर इन्क्रीजिंग एनर्जी लेवल अँड व्हायटॅलिटी, म्हणजे आपली एनर्जी लेवल वाढण्याचं आणि आपला स्टॅमिना वाढवण्याचं काम हे न्यूट्रिशनचं आहे. तर आपल्याला डेली बेसिसवरती आपल्या शरीराला काय गरज आहे? सगळ्यात महत्वाचं आहे सकाळची एक्सरसाइज, व्यायाम करायला लागतो. कारण व्यायाम केला तर आपलं शरीर हे प्रॉपर पद्धतीने ऍक्टिव्ह राहतं. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट्स पाहिजे, 40% आपल्या शरीराला कार्बोहायड्रेटची गरज पाहिजे. कार्बोहायड्रेट मध्ये 25 ग्रॅम फायबर पाहिजे. काय पाहिजे? 25 ग्रॅम फायबर. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे गुड कार्ब्स आणि बॅड कार्ब्स, हे समजून घेणं गरजेचं आहे. गुड कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय आणि बॅड कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय, तर या कन्सेप्ट ज्या आहेत त्या समजल्या पाहिजे. नाही तर कार्बोहायड्रेट म्हटल्यावरती आपण मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, हे ते इकडचं सगळं खाऊ शकतो, परंतु ते आपल्या शरीराला गरजेचं नाही. तर गुड कार्ब्स कुठून भेटतात हे समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हायड्रेशन, त्याच्यानंतर 30% प्रोटीन. प्रोटीन आपल्या शरीराला सगळ्यात महत्वाचा घटक आहे, कारण आपल्या शरीरामध्ये ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचं काम हे प्रोटीनचं आहे. बऱ्याच वेळेस मार्केटमध्ये आपण जात असतो, मार्केटमध्ये आपण एखाद्याला बोलतो की सर मी या अशा फॅमिलीमध्ये, अशा कम्युनिटीमध्ये जॉईंट आहे आणि तिथं सकाळी मी ते शेक वगैरे पितो आणि असं करतो तसं करतो. तो तुम्हाला विचारतो ते प्रोटीन शेक पितो का तू? बरोबर. अरे ते खाऊ नको, त्याने किडनी जाईल, लिव्हरला सूज येईल, असं होतं बरं का. मग ते काय होतं, तर त्या व्यक्तीला तर नॉलेज कमी असतं आणि त्याला नॉलेज कमी असल्यामुळे तो आपलं नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न करतो. बरोबर. दोन येडी एकत्र आल्यावरती काय कार्यक्रम होतो माहिती आहे ना, त्या पद्धतीने ते मंत्र आपल्याला मार्केटमध्ये भेटते आणि ते आपले कान भरायचं काम करते. खाऊ नका, याने किडनी बाद होईल, याने लिव्हरला सूज येईल, याने काय म्हणतात डायरिया होईल, याने अजून कान वाकडे होतील, डोळे वाकडे होतील, असं काहीतरी सांगतात तुम्हाला. बरोबर. परंतु प्रोटीन आपल्या मानवी शरीराला हे दैनंदिन बेसिसवरती इसेन्शियल घटक आहे, म्हणजे अत्यावश्यक घटक आहे. कारण जर तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन डिफिशियन्सी झाली तर तुम्हाला मसल क्रॅम्प, मसल पेन, मसल म्हणजे काय म्हणतात वीक होणे, बॉडी पेन वगैरे 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 सगळे त्रास चालू होतात. त्याच्यानंतर आपल्या प्रत्येक अवयवाला वाढीसाठी प्रोटीनची गरज आहे. यस. कुणी? अंकिता सुतार मॅडम. ओके. यस. तर आपल्याला डेली बेसिस वरती प्रोटीनची गरज आहे आणि ते किती पाहिजे आपल्याला, तर 30% प्रोटीन आपल्याला रोजच्या आहारामधनं भेटलं पाहिजे. यस. त्याच्यानंतर आहे रेस्ट, आराम तितकाच महत्वाचा आहे. अप टू 30% फॅट. फॅट मध्ये दोन प्रकार येतात, एक ओमेगा 6 आणि एक ओमेगा 3. आपल्या शरीराला गरज आहे ओमेगा 3 फॅटची. ओमेगा 6 फॅट जर आहारामध्ये जास्त प्रमाणात आली का तुमचं ट्रायग्लिसराईड वाढून जातं. ट्रायग्लिसराईड वाढलं का मग त्या व्यक्तीला कोलेस्ट्रॉल आणि बीपीचा त्रास चालू होतो. हे लिहून घ्या. आणि कोलेस्ट्रॉल बीपी आलेला व्यक्ती हा कालांतराने हृदयविकाराचा शिकार बनतो. यस. त्यासाठी आपल्याला ओमेगा 3 फॅट लागते. विटॅमिन्स अँड मिनरल्स लागतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट फायटोन्यूट्रिएंट्स, जे स्मॉल क्वांटिटी ऑफ फायटोन्यूट्रिएंट्स आपल्या शरीराला लागत असते. यस. त्यानंतर आता हे पाहू शकता, हे सगळं आपलं आजकालचा कार्यक्रम जो आहे, म्हणजे आपण जे आजकाल सगळं जे शेती वगैरे जी करतोय आपण, कोणत्या पद्धतीने अन्नपदार्थ कशा पद्धतीने आपण पिकवतोय वगैरे हे सगळं पाहू शकता. शेती करण्याची पद्धत पहा. त्याच्यानंतर हे पहा, मल्टिपल क्रॉपिंग, पेस्टिसाइड, प्रीमॅच्युअर पिकिंग, ट्रान्सपोर्टेशन, मिस हँडलिंग अँड कलरिंग, हे सगळं
आपले आजकालच्या जीवनामध्ये हे सगळं चालू आहे. त्याच्यानंतर फूड हँडलिंगचे प्रकार पाहू शकता तुम्ही. कमर्शियलायझेशन झाले, कुकिंग ऑन हाय टेम्परेचर, हार्मोन इम्बॅलन्स, अडल्ट्रेशन आणि प्रोसेस फूड. आता मी त्या दिवशी एका न्यूजला आर्टिकल वाचलं का मेलेल्या कोंबडीला इंजेक्शन देऊन त्याने तिचं वजन वाढवलं. काय केलं? मेलेली कोंबडी होती, तिला हार्मोनलचे इंजेक्शन दिले आणि तिचं वजन वाढवलं आणि ती चिकनच्या दुकानामध्ये विकायला, आणि लोक तेच खातात. म्हणजे आपण काय खातोय हे सुद्धा जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. आपल्या आहारामध्ये किती बॅलन्स आहे आणि आपल्या शरीराला काय पाहिजे हे खूप गरजेचं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा आपण आजकालच्या लाईफस्टाईल मध्ये, आपल्या आजकालच्या जीवनामध्ये हा सगळा प्रकार चालू आहे. तर आपल्या रियालिटी ऑफ आवर डाएट म्हणजे आपल्या आजकालच्या डाएटमध्ये सत्यता काय आहे ते पाहू शकता तुम्ही. वाय डू वी नीड बॅलन्स न्यूट्रिशन, म्हणजे आपल्याला बॅलन्स न्यूट्रिशन का गरजेचं आहे? कारण आजकालच्या आपल्या डाएटमध्ये काय एक्सेस होते आणि काय डिफिशियंट होते, म्हणजे कमी काय आहे आणि जास्त काय होते. पहा, शुगर गरजेची नाही, अल्कोहोल गरजेचं नाही, साल्ट गरजेचं नाहीये, टोबॅको गरजेची नाही, ट्रान्सॅच्युरेटेड फॅट गरजेची नाही, केमिकल्स गरजेचे नाही आणि सिंपल कार्बोहायड्रेट आपल्याला गरजेचं नाही, परंतु आपण तेच खातोय. त्याच्यानंतर डिफिशियन्स काय होते, तर प्रोटीन नाही मिळत, प्लांट प्रोटीन भेटत नाही, विटॅमिन्स, मिनरल्स, गुड फॅट, फायबर आणि वॉटर हे सगळं जे गरजेचं आहे ते आपल्याला भेटत नाही आहारामध्ये, आणि त्याच्यामुळं मानवी शरीरामध्ये आजारांचं माहेरघर व्हायला लागलेले आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आजकालची लाईफस्टाईल पहा. पूर्वी काय असायचं, हार्डवर्क असायचं, त्याच्यामुळे हे जे काय आपण आजकाल खातोय ना हे सगळं डायजेस्ट होऊन जायचं, हे सगळं कॅलरी बर्न होऊन जायच्या. परंतु आज झालंय काय, डेस्क जॉब आलाय, स्मार्ट वर्क झाले, आणि स्मार्ट वर्क आणि डेस्क जॉब असल्यामुळे आपण जे अन्न पदार्थ खातो ना ते डायजेस्ट होत नाही प्रॉपर, त्याचं बर्निंग होत नाही, त्याचं कॅलरीमध्ये कन्व्हर्जन होत नाही, आणि त्याच्यामुळे काय झाले, वजन वाढणे, डायबिटीस वगैरे वगैरे हे सगळे प्रकार चालू झाले. यस, तर हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण हे आता हे पहा, हे तर एकदम आजकाल आपलं जे आवडतं सगळं, सकाळी सकाळी आपल्याला याच्याशिवाय करमत नाही, बरोबर. मिसळ पाव, पुरी भाजी, पावभाजी, बरोबर, पोहे, समोसे, त्याच्यानंतर चपाती भाजी, मेंदू वडा, इडली, त्याच्यानंतर ब्रेड, सॉस सेट, वडापाव वगैरे, चहा खारी, हे सगळं आपलं आजकालचा नाश्ता सकाळचा. या सर्व पदार्थांमधनं तुम्हाला भेटतं काय, तर हे भेटतं शुगर, टोबॅको, साल्ट, अल्कोहोल, ट्रान्सॅच्युरेटेड फॅट, केमिकल आणि सिंपल कार्बोहायड्रेट, जे आपल्या शरीराला गरजेचं नाही. यस, तर हे पहा, ओबेसिटी, माल न्यूट्रिशन अँड लाईफस्टाईल डिसीज इन युथ इन इंडिया ऑन हाय राईज, म्हणजे हे आर्टिकल आपल्याकडे गव्हर्नमेंटने म्हणा किंवा आपल्या इंडियन हेल्थ ऑर्गनायझेशनने हे आर्टिकल काढलेले आहेत. इंडिया टुडे, अनहेल्दी टीन्स, त्याच्यानंतर फाईट अगेन्स्ट फॅट, बरोबर, आणि द इंडियन डाएट, हे सगळ्यात महत्वाचं आहे, द इंडियन डाएट. कारण आजकाल वजन वाढण्याचं कारण एकमेव आहे आपला इंडियन डाएट. यस, त्याच्यामुळे लाईफस्टाईल डिसीज होतात, माल न्यूट्रिशन, ओबेसिटी, आणि हे सगळं यंग जनरेशन मध्ये जास्त प्रमाणात व्हायला लागले. आजकाल 5 वर्षाचं पोरग 70 किलोचं असतं. हे आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये हे घडते. यस, तर ते आपण जाणून घेऊया आता. रिव्हॉल्युशन, बरोबर, आरोग्य क्रांती किंवा वेलनेस रिव्हॉल्युशन म्हणजे काय, तर हर्बलाइफ न्यूट्रिशन हॅज आन्सर टू युअर एव्हरीडे न्यूट्रिशन नीड विथ हाय क्वालिटी सायन्स बेस्ड प्रोडक्ट. हर्बलाइफ न्यूट्रिशनच का, तर हर्बलाइफ न्यूट्रिशन हे हाय क्वालिटी सायन्स बेस्ड प्रोडक्ट आहे. आता मला सांगा, या स्लाइड मध्ये तुम्हाला याच्यामध्ये काय सायन्स बेस्ड हे सगळं हे जे आपण खातोय याच्यामध्ये वैज्ञानिक आधार काय आहे का? काही वडापाव करताना एकच तेल 8-8 दिवस त्याच कढईमध्ये असतं, तेच रोज गरम, त्याच्यातच वडे तळले जातात, आणि तेच वास आला आपल्याला का आपण त्याच्याकडेच अट्रॅक्ट होतो आणि तेच खाऊन येतो. एक वडापाव खायला जातो तिथे 4 वडापाव खाऊन येतो माणूस. का? कारण ते ह्या 1.5 इंचाच्या जिभेला आवडतं, ते शरीराला आवडत नसतं. तर आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेस या सर्व अनावश्यक गोष्टी जातात त्यामुळे, आणि त्याच्या पाठीमागे सायन्स बेस काहीच नाही, वैज्ञानिक आधार अजिबात काही नाही, परंतु आपण ते आवडीने खात असतो आणि मग आपलं वजन वाढायला लागतं. मग आपल्याला कुणाला बीपीचा त्रास, कुणाला कोलेस्ट्रॉल, कुणाला डायबिटीस वगैरे 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 हे सगळं चालू होतं. यस, तर एकच मिनिट, हे सगळं करत असताना हर्बलाइफची चॉईस का करायची, तर हर्बलाइफ न्यूट्रिशन हे जगामध्ये
96 देशामध्ये वापरलं जातं आणि त्याच्या पाठीमाग सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही डॉक्टरांची टीम. काय आहे आता हे पाहू शकता. या ठिकाणी हे 2-3 जे आहेत, लुई ग्रॅटन म्हणा, डेव्हिड हेबर म्हणा किंवा लुई इग्नारो म्हणा, हे सगळे जे डॉक्टर्स आहेत ना, यांची पुस्तकं, यांनी जी पुस्तकं तयार केली ती पुस्तकं वाचून इंडियामध्ये MD MBBS डॉक्टर बनतात, BAMS BHMS डॉक्टर बनतात. आणि त्या लोकांनी त्याच्यावरती अभ्यास करून न्यूट्रिशन हर्बलाइफचं बनवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, लुई इग्नारो जे आहेत ना, हे या ठिकाणी दिसते ना तुम्हाला, हे लुई इग्नारो डॉक्टर, यांना नोबेल प्राइज भेटले. आणि त्यांनी जो प्रोडक्ट लॉन्च केला, त्यांनी जे प्रोडक्ट फाउंड केला, म्हणजे जो प्रोडक्ट त्यांनी काढला नाईटवर्क्स नावाचा, तो प्रोडक्ट ते हर्बलाइफकडे घेऊन आलेले. हर्बलाइफ त्यांच्याकडे गेलेली नाही का तुम्ही आम्हाला तो प्रोडक्ट द्या म्हणून. लुई इग्नारो हर्बलाइफकडे आले की मला ह्या कंपनीमध्ये असं काहीतरी दिसतंय का या ठिकाणी लोकांचं जीवन बदलवण्यासाठी म्हणा किंवा या सर्व गोष्टींसाठी ते प्रोडक्ट माझं वापरलं गेलं पाहिजे, या ठिकाणी कुठल्याही प्रकारे गैरहेतू नाही. त्यासाठी त्यांनी ते प्रोडक्ट हर्बलाइफ मध्ये पेटंट केलेले. काय केले? पेटंट. म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला हर्बलाइफचं नाईटवर्क्स कुठेही भेटू शकत नाही. यस. त्यानंतर हे पाहू शकता, हे आपल्या हर्बलाइफ ऍडवायझरी बोर्ड वरती मेंबर आहेत पराग सिंगल सर. यस. त्यानंतर हे पहा, आता हे सायन्स गाईड ऑफ आवर क्वालिटी प्रोसेस, 300+ सायन्स स्टाफ सायंटिस्ट वैज्ञानिक. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये PhD होल्डर आहेत. आपल्याकडे 19 ऍक्टिव्ह लॅब आहेत. 3 लाख इंटरनल टेस्ट कंडक्टेड इच इयर, म्हणजे 3 लाख+ इंटरनल टेस्ट आपल्या प्रोडक्ट वरती एका वर्षामध्ये होतात. त्याच्यामध्ये काय होतं? व्हेरीफाय इन्ग्रेडियंट प्युरिटी, म्हणजे त्याच्यामध्ये जे काही पदार्थ वापरले जातात त्याची प्युरिटी चेक केली जाते. न्यूट्रिशनल व्हॅल्यू चेक केली जाते. RDA पर्सेंटेज असतात ते चेक केले जातात. आणि टेस्ट, या सगळ्या गोष्टी जवळपास 3 लाख टेस्ट, इंटरनल लॅब टेस्ट आपल्या या प्रोडक्ट वरती होतात. वडापाव वरती आजपर्यंत मी पाहिलं नाही कुठं कोणती टेस्ट झाली. यस. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट, इंडियामध्ये हर्बलाइफ न्यूट्रिशन आल्यानंतर अपोलो हॉस्पिटल चेन्नईमध्ये त्याच्यावरती रिसर्च झालं आणि तो रिसर्चचा रिपोर्ट आहे. त्याच्यामध्ये अपोलो हॉस्पिटलने असं सांगितलंय की वेट लॉस फॉर कॅलरी रिस्ट्रिक्टेड डाएट प्लॅन विथ मील रिप्लेसमेंट प्रोडक्ट म्हणून हर्बलाइफ न्यूट्रिशन हे सगळ्यात सिक्युअर प्रोडक्ट आहे. तर आपण काम कशावर करतो? एनर्जी अँड फिटनेस, आयुर्वेदा. आपल्याकडे हे सगळे म्हणजे आपल्या पॉकेटमध्ये हे सगळे प्रकार येतात एनर्जी अँड फिटनेस मध्ये. त्याच्यानंतर आयुर्वेदिक आहे, त्याच्यानंतर वुमेन अँड मेन हेल्थ, त्याच्यानंतर जॉईंट अँड बोन हेल्थ, डायजेस्टिव्ह हेल्थ, हार्ट हेल्थ, चिल्ड्रन हेल्थ, स्किन हेल्थ आणि आय हेल्थ. आणि सगळ्यात महत्वाचं आहे वेट मॅनेजमेंट. आता या ठिकाणी 2 मिनिटं मी तुम्हाला क्लिअर करतो. हर्बलाइफ न्यूट्रिशन वेट कमी करण्यासाठी किंवा वजन वाढवण्यासाठी नाही, वजन मेंटेन ठेवण्यासाठी हर्बलाइफचं न्यूट्रिशन गरजेचं आहे. वजन कमी करतात तुमच्या कॅलरी, वजन वाढवतात तुमच्या कॅलरी. तर न्यूट्रिशनची गरज काय आहे? तुम्हाला जर रोज निरोगी राहायचं असेल तर तुमच्या शरीरामध्ये पोषक तत्वांची खूप गरज आहे. आणि ते जर आपल्या शरीरामध्ये ऍडिक्वेट अमाऊंट मध्ये गेले नाहीत तर तुम्हाला डिसऑर्डर चालू होतात. काय होतं? डिसऑर्डर म्हणजे आजार चालू होतात. न्यूट्रिशन डिफिशियंट लोक पहा, तुम्हाला समाजामध्ये पहा, डॉक्टरकडे गेले ना तर तुम्हाला मल्टीव्हिटॅमिन घ्यायला सांगतो, बरोबर? डॉक्टरांकडे आपण गेलो ना ते मल्टीव्हिटॅमिनच्या टॅबलेट वगैरे देतात. परंतु ते मल्टीव्हिटॅमिनच्या टॅबलेट आपण जर आपल्या आहारामधनं, या सगळ्या आहारामधनं जर आपल्याला भेटत असेल तर आपण आजारी पडण्यापेक्षा आजारी पडू नये याच्यासाठी जर आपण काळजी घेतली तर हे सगळ्यात बेस्ट. यस. त्यासाठी हे पाहू शकता. आता आपल्याकडे पहिला जो पार्ट आहे तो वेट मॅनेजमेंटचा आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रोडक्ट आहे आपला फॉर्म्युला 1 न्यूट्रिशनल शेक मिक्स. तर ते आयडियल मील रिप्लेसमेंट आहे. ते सोया प्रोटीन आयसोलेट बेस. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, म्हणजे व्हे प्रोटीनचा वापर हा एकदम मायनर रेंज मध्ये, सगळ्यात कमी रेंज मध्ये. त्याच्यामध्ये पहा, प्रोव्हाइड हाय क्वालिटी डायटरी फायबर. आपल्या ज्या फॉर्म्युला 1 शेक आहे त्याच्यामध्ये हाय क्वालिटी डायटरी फायबर जे आपलं डायजेशन सिस्टम इम्प्रूव्ह करण्यासाठी गरजेचं आहे. अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंटचं काम काय आहे? शरीरातले टॉक्सिन्स, मी डिटॉक्सिफिकेशन सांगितलं होतं तुम्हाला. तर अँटीऑक्सिडंट काय करतं? आपल्या शरीरातून डिटॉक्सिफिकेशन करतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये लो कॅलरी आहे, फॅट कमी आहे आणि सोडियम कमी आहे. आता इथे 19 दिलेत, परंतु आपल्या फॉर्म्युला 1 मध्ये आता परत एक घटक ऍड केलाय. 20 इसेन्शियल विटॅमिन्स अँड मिनरल्स अँड नॅचरल हर्ब्स आपल्याला भेटतात.
किती 20 प्रकारचे घटक याच्यामधनं भेटतात. अ कोर प्रोडक्ट ऑफ सेल्युलर न्यूट्रिशन अँड वेट मॅनेजमेंट. सेल्युलर न्यूट्रिशन, पेशीय पोषक आहार, हे समजून घेतलं तर आपल्याला मार्केटमध्ये किती मंत्र भेटले तरी आपल्या डोक्यामध्ये केमिकल लोचा होणार नाही. कारण सेल्युलर न्यूट्रिशन कन्सेप्ट ज्या व्यक्तीला समजली तो हर्बलाइफ न्यूट्रिशन खाण्यासाठी कधीच नकार देत नाही. त्याच्यानंतर वेट मॅनेजमेंट, वजन मेंटेन ठेवण्यासाठी 1 सर्विंग ऑफ फॉर्म्युला 1 शेक मिक्स प्रोव्हाइड 90 कॅलरी ऑफ एनर्जी. म्हणजे आपल्याला याच्यामधनं 90 कॅलरी भेटतात. किती? 3 स्पून घेतले का आपल्याला 90 कॅलरी भेटतात. त्याच्यानंतर लो जी आय. आता तुम्हाला सांगतो लो जी आय म्हणजे काय, तर ग्लुकोजचं जे प्रमाण आहे ना ते आपल्या फॉर्म्युला 1 मध्ये सगळ्यात कमी आहे ग्लुकोज. मग ते काय होतं, डायबिटीस वाल्या पेशंटला आपले बघा शुगर कंट्रोल मध्ये काय येते, तर आपल्या फॉर्म्युला 1 शेक मध्ये जी आय क्वांटिटी जी आहे ती सगळ्यात कमी आहे. त्याच्यामुळे तुमच्या रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण कमी व्हायला लागतं आणि तुमची शुगर ही लेवलला येऊन जाते. डायबिटीसचे पेशंट रिकव्हर होतात. हे त्याच्या पाठीमागचं सायन्स आहे, हे आपल्याला माहित पाहिजे. यस. तर आपण बऱ्याच वेळा काय करतो का याने डायबिटीस कमी होतं. डायबिटीस हर्बलाइफ न्यूट्रिशन हे कुठल्याही प्रकारे तुमचे आजार कमी करण्यासाठी किंवा आजारांवरती मात करण्यासाठी नाही, परंतु तुमची लाईफस्टाईल चेंज करून जर प्रॉपर प्रमाणात जर आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिशन गेलं तर सगळे आजार आपले हळूहळू कमी व्हायला लागतात. याच्यामध्ये 9 फ्लेवर येतात. व्हॅनिला, डच चॉकलेट, मँगो, रोज खीर, ऑरेंज क्रीम, पान, स्ट्रॉबेरी कुल्फी आणि बनाना कॅरेमल. यस. तर हे क्लिनिकल स्टडी आहे. त्याच्यामध्ये 3 केस स्टडी आहेत. हे युनिव्हर्सिटी ऑफ ULM जर्मनी, ULCA USA आणि सिउल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कोरिया. बरोबर. या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्या फॉर्म्युला 1 वरती स्टडी केलेला आहे. हर्बलाइफ इज द नंबर ऑफ ब्रँड इन द वर्ल्ड, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. यस. पर्सनलाइज प्रोटीन पावडर. आता हा मुद्दा महत्वाचा आहे. तर परफेक्ट प्रोटीन सप्लिमेंट टू युअर डेली डाएट. आता मला सांगा आपल्या आहारामध्ये रोजचं खानपान काय होतं. आता इथं आल्यानंतरचं नाही, आधीच आपला सकाळचा नाश्ता हा काहीतरी चपाती भाजी किंवा असं काहीतरी वेगळं असायचं. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा काही जे काय असेल ते. बरोबर. कार्बोहायड्रेटचं प्रमाण इंडियन डाएट मध्ये सगळ्यात जास्त आहे आणि कार्बोहायड्रेट प्रमाण जास्त असल्यामुळे भारतामध्ये डायबिटीजचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर प्रोटीन डिफिशियंट लोक भारतामध्ये सगळ्यात जास्त आहेत, कारण प्रोटीन भेटतच नाही शरीराला. बरोबर. आणि फायबर न भेटल्यामुळे डायजेशनच्या तक्रारी चालू झाल्या. म्हणजे हे आपण फक्त अन्न पदार्थामधनच ह्या सगळ्या गोष्टी घडतात. यस. तर आपल्या आहारामध्ये आपल्याला जे प्रोटीन आपल्याला पाहिजे ते न भेटल्यामुळे प्रोटीन डिफिशियन्सी तयार होते आणि प्रोटीन डिफिशियन्सी झाली का मग आपल्याला मसल वगैरे पेन करणे किंवा आपल्या शरीराची वाढ खुंटते, आपल्याला नको ते आजार होऊन जातात. त्याच्यामध्ये ब्लेंड आहे सोया आणि व्हे प्रोटीनचं. 9 इसेन्शियल अमायनो ऍसिड आहे पाहिजे. किती? 9 प्रकारचे जे अमायनो ऍसिड आपल्या शरीराला लागतात ते याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर 1 स्पून ऑफ PPP प्रोव्हाइड 5 ग्रॅम फॅट फ्री प्रोटीन अँड ओनली 20 कॅलरी. म्हणजे 20 कॅलरी आपल्याला आणि ती एका स्पून मधनं 5 ग्रॅम, म्हणजे आपल्या शरीराला 1 किलो मागे 1 ग्रॅम प्रोटीनची गरज आहे. त्याच्यानंतर अँड ॲव्हरेज अडल्ट रिक्वायर्ड 1 ग्रॅम प्रोटीन ऑफ ते झालं. मेंटेन लीन मसल मास. पहा याचं काम काय आहे का आपलं मसल मास मेंटेन करण्याचं काम करतं. कंट्रोल हंगर अँड बर्न फॅट. ज्यावेळेस आपली भूक कंट्रोल होती तर ऑटोमॅटिक आपली फॅट बर्निंग व्हायला चालू होतं. त्याच्यानंतर आहे शेकमेट. It's a perfect partner of your Formula 1 nutrition shake mix. It is makes your shake taste and great. बरोबर. याच्यामध्ये 1/3 of lactose when compared to 300 ml of skim milk. म्हणजे 1/3 म्हणजे काय माहिती का, 1/3 म्हणजे 1/3 आपल्याला याच्यामधनं लॅक्टोज भेटतं, जे की आपल्या शरीराला गरजेचं आहे. आपण जे 300 ml स्किम मिल्क घेतो ना त्याच्या म्हणजे त्या दुधापासून 1/3 आपल्याला याच्यामधनं भेटतं. बरोबर. त्याच्यामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे, GI लो आहे आणि हे पिडिकास आहे. बा प्रोटीन त्याच्यामध्ये 10.75 ग्रॅम हाय क्वालिटी प्रोटीन भेटतं. पिडिकास 1 पर सर्व. बरोबर. त्याच्यानंतर आहे 1 ग्रॅम फॅट, 1.65 mg व्हिटॅमिन डी, जे आपल्या व्हिटॅमिन डी म्हणजे हाडांसाठी गरजेचं आहे. 129 mg कॅल्शियम, 129 mg कॅल्शियम आपल्याला भेटतं. त्याच्यानंतर नो ॲडेड शुगर, कंटेन नॅचरली स्वीटनर अँड दॅट इज स्टिविया. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये लॅक्टोज आहे. आता एखाद्या व्यक्तीला जर समजा कधी कधी काय होतं, काहींचे प्रश्न येतात की सर आम्ही सकाळी आहार घेतला का आम्हाला असं पोटात गडगड वगैरे होते, लूज मोशन वगैरे होतं. बरोबर. तर तो का होतं, तर तुम्हाला लॅक्टोजचा
प्रॉब्लेम असतो, म्हणजे तुम्हाला लॅक्टोज तुमच्या बॉडीला सूट होत नाही. मग काय करायचं, तुम्ही शेकमेटचं प्रमाण कमी करायचं. त्यावेळेस म्हणजे जे काय आपल्याला समजा गडगड गुडगुड काय झाली ना पोटात, कसं समजून जायचं आपल्याला लॅक्टोज सहन होत नाही, मग ते आपण त्या ठिकाणी शेकमेटचं प्रमाण कमी करू शकतो. यस, तर हे आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर फॉर्म्युला 2 मध्ये मल्टीव्हिटॅमिन आहे. स्ट्रेटन इम्युन सिस्टम, म्हणजे इम्युन सिस्टम आपली स्ट्रॉंग करण्यासाठी मल्टीव्हिटॅमिनची गरज आहे. पुअर इटिंग हॅबिट, स्ट्रेसफुल लाईफस्टाईल अँड पोल्युशन कॅन रॉब आवर बॉडीज ऑफ व्हायटल न्यूट्रिएंट्स अँड डॅमेज ऑफ इम्युन सिस्टम. म्हणजे आपली चुकीची खानपान पद्धत, स्ट्रेसफुल लाईफ म्हणजे स्ट्रेस लेवल आपल्याला जास्त असते, आणि प्रदूषण वगैरे, याच्यामुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिशन डिफिशियन्सी होते आणि त्याच्यामुळे आपली इम्युन सिस्टम ही डॅमेज होते. यस, त्याच्यामधनं आपल्याला 22 प्रकारची इसेन्शियल न्यूट्रिएंट्स अँड अँटीऑक्सिडंट भेटतात, इन्क्लुडिंग फॉलिक ऍसिड, कॅल्शियम अँड आयर्न. रक्त ज्या व्यक्तीमध्ये कमी आहे त्याने प्रॉपर जर फॉर्म्युला 2 खाल्ला, ज्यांचा HB काउंट कमी आहे, कारण फॉलिक ऍसिड आणि आयर्न हे आपल्या शरीरामध्ये HB हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी गरजेचं आहे, आणि ते आपल्याला आहारामधनं भेटत नाही, म्हणून लेडीज मध्ये सगळ्यात जास्त ब्लड कमी असण्याचं प्रमाण आहे ना. महिलांमध्ये होतं ना प्रॉब्लेम, चॅलेंज असतात ना रक्त कमी असणे वगैरे, तर ते फॉलिक ऍसिड आणि आयर्न आपल्या आहारामध्ये कमी असल्यामुळं सगळे चॅलेंजेस होतात. हे खूप गरजेचं आहे. यस, तर संध्याकाळ 3 टॅबलेट तुम्ही कोचच्या सल्ल्याप्रमाणे सपोर्ट हेल्दी वेट मॅनेजमेंट अँड ओव्हरऑल गुड हेल्थ अँड व्हायटॅलिटी. यस, त्याच्यानंतर आहे हे सेल्युलर न्यूट्रिशन कन्सेप्ट, एवढा आपल्याकडे वेळ नाही. तर सेल ऍक्टिव्हेटर म्हणजे काय, आता सेल ऍक्टिव्हेटर आपल्याकडे फॉर्म्युला 2 मध्ये येतं. तर याच्यामध्ये पहा, इनहान्स ऍब्सॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स. पहा आता आपण जे न्यूट्रिशन खातोय, तर त्या न्यूट्रिशनचं ऍब्सॉर्प्शन करण्याच्या जी कॅपॅसिटी आहे शरीराची, तिला वाढवण्यासाठी सेल ऍक्टिव्हेटरचं काम. यस, त्याच्यानंतर स्ट्रेस, इलनेस, सेल्युलर डॅमेज अँड इट एक्सेट्रा मेक्स डिफिकल्ट ऑफ आवर बॉडीज टू इफेक्टिव्हली ऍब्सॉर्ब द न्यूट्रिएंट्स अँड मिनरल्स फ्रॉम आवर फूड. म्हणजे काय होतं, स्ट्रेस वाढून जाते, इलनेस होतो, आणि सेल्युलर डॅमेज म्हणजे पेशी डॅमेज झाल्या का आपल्या शरीरामध्ये आपण जे काही अन्न पदार्थ खातो ते न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब करण्याची जी कॅपॅसिटी ती कमी होऊन जाते, आणि त्याच्यामुळे आपल्याला चॅलेंजेसला सामोरं जायला लागतं. याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहे पायक्नोजिनॉल नावाचा. ते काय करतं, आपला ब्लड फ्लो इम्प्रूव्ह करण्याचं काम करतं, म्हणजे जो रक्तप्रवाह आहे ना तो इम्प्रूव्ह करण्याचं काम करतं. एनर्जी आणि व्हायटॅलिटी इम्प्रूव्ह करण्याचं काम करतं. कंटेन अ प्रोप्रायटरी ब्लेंड ऑफ इनहान्स एनर्जी प्रोडक्शन. एनर्जी प्रोडक्शनचं काम हे म्हणजे एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला मदत करतं. यस, त्यानंतर प्रमोट ग्रोथ अँड रिपेअर ऑफ सेल्युलर लेवल. आपल्या पेशी ज्या आहेत, डॅमेज झालेल्या सेल्स वगैरे ज्या आहेत, त्यांना रिपेअर करण्याचं, ग्रोथ करण्याचं काम हे सेल ऍक्टिव्हेटरचं आहे. सकाळ आणि संध्याकाळ 2 टाइम तुम्ही एक टॅबलेट घेऊ शकता. त्याच्यानंतर आहे सेल्युलॉस. आता सेल्युलॉसचं काय होतं, बऱ्याच वेळा आपण म्हणतो इंचेस लॉस करण्यासाठी, तर त्याच्या पाठीमाग ऍक्च्युअल रिझन काय ते तुम्ही समजून घ्या. सेल्युलॉस का, आपण कोचला काय सांगतो का मला काय त्याची गरज आहे, मग ते मल्टीव्हिटॅमिन का घेऊ, मग हे का घेऊ. ज्या वेळेस आपण एक्सरसाइज करत असतो, आपण कार्डिओ एक्सरसाइज करत असताना आपला घाम जास्त प्रमाणात निघतो, बॉडी डिहायड्रेट होते, आणि डिहायड्रेट झाल्यानंतर आपल्या शरीरामधनं मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडत असतात. कशाद्वारे, घामाद्वारे. आणि ते आपल्या शरीरामध्ये रिटेन करण्यासाठी आपल्याला मल्टीव्हिटॅमिन आणि सेल ऍक्टिव्हेटर आणि सेल्युलॉस हे खूप गरजेचं आहे. आपण काय करतो, कोच मला सांगतात का सर तुम्ही 10 दिवसांनी फॉर्म्युला 2 चालू करा. त्याची काय गरज आहे सर, मी हे खाऊन करतो ना वजन कमी. परंतु सेल्युलॉस का, तर ते तुम्हाला मी इथं क्लिअर करतो. आपल्या शरीरामध्ये पहा, रिड्युसिंग एक्सेसिव्ह फ्लुइड, म्हणजे जे आपल्या वजन कमी करत असताना पेशी आपल्या ज्यावेळेस फॅट लॉस होतो, तर फॅट लॉस होत असताना आपल्या शरीरामध्ये ना काही प्रमाणामध्ये हे काय म्हणतात अनावश्यक घटक बाहेर पडत असतात, आणि ते काय होतं आपल्या पेशींमध्ये जाऊन ते स्टोअर होतात. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये ना फ्लुइड तयार होतं, जे आपल्या वजन कमी करत असताना आपला मेटाबॉलिझम डाऊन करतं. मेटाबॉलिझम डाऊन करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपला मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासाठी सोडियम आणि पोटॅशियम हे आपल्या शरीरामध्ये
खूप गरजेचं आहे, कारण ते आपल्या शरीरामध्ये फ्लुइड बॅलन्सचं काम करतं. आणि सोडियम काय करतं, तर हे आपल्या डाएट मधून आपल्याला जास्त प्रमाणात भेटत नाही. काय भेटत नाही? सोडियम आणि पोटॅशियम. तर ते आपल्याला पाहिजे असतं. आपल्या सेल्युलॉस मध्ये सोडियम आणि पोटॅशियम हे चांगल्या प्रमाणात आपल्याला भेटतं. ते फ्लुइड बॅलन्स करण्याचं काम करतं. दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामधनं व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम हे आपल्या शरीराला भेटत असतं. आणि हे काय करतं? वर्क ऑन सेल्युलाइट, म्हणजे सेल्युलाइट फॅट कमी करण्याचं. जिद्दी चरबी जी असते, एक ठराविक अंतरानंतर आपलं वजन कमी होत नाही, तर ते वजन कमी करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये सेल्युलॉस हे खूप गरजेचं आहे. तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम एक टॅबलेट तुम्ही पोटच्या सल्ल्याप्रमाणे घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे हर्बल कंट्रोल. आता हर्बल कंट्रोल मध्ये काय आहे, तर स्टिम्युलेट युअर मेटाबॉलिझम विथ नॅचरल सोर्स ऑफ कॅफेन. आता कॅफेन म्हटलं का आम्हाला थोडं गडबड होऊन जाते. कॅफेन आपल्याला गरजेचं आहे का? मग ते आपण एवढं खातो, मग आमचा मेंदू जर डॅमेज झाला, उद्या काय झालं, आम्हाला जर काही त्रास झाला तर काय? मानवी शरीराला रोजच्या म्हणजे डेली बेसिसवर रोज त्याला 400 mg कॅफेनची गरज आहे. किती? 400 mg. आता मला सांगा, सकाळी आपण उठतो, आफ्रेश घेतो, त्याच्यानंतर 4 टाइम आफ्रेश घेतलं, बरोबर? तर एका आफ्रेशच्या ग्लासामध्ये आपल्याला 2 स्पून जर प्रॉपर घेतले, आपण 2 स्पून मला वाटत नाही कोणी घेत असेल, परंतु 2 स्पून जर प्रॉपर घेतलं तर 40 mg कॅफेन भेटतं. किती? 40 mg. मग 4 चोक किती झाले? 160 mg, बरोबर, दिवसभरामध्ये. आणि 400 mg आपल्याला रिक्वायरमेंट आहे. मग बाकीचं जे कॅफेन आहे, तर ते आपल्याला या अदर जे आपलं न्यूट्रिएंट्स आहे, जे आपलं न्यूट्रिशन आहे, त्याच्यामधनं आपल्याला ते रिकवर करावं लागतं. तर हे आपलं हर्बल कंट्रोलचं काम काय आहे, त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट पण आहे, बॉडी डिटॉक्स करण्यासाठी पण ते मदतीचं आहे. पॉलिफिनॉल नावाचा जो अँटीऑक्सिडंट आहे तो याच्यामध्ये पण आहे. त्याच्यानंतर हर्बल कंट्रोल युनिक ब्लेंड ऑफ ग्रीन, ब्लॅक अँड ओलम टी विच आर नॉन सोर्स ऑफ पॉलिफिनॉल कंटेन नॅचरल सोर्स ऑफ कॅफेन, बरोबर, नॅचरल सोर्स ऑफ कॅफेन अँड फॉर अपलिफ्टिंग ट्रीट, म्हणजे आपला मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी ते गरजेचं आहे. कॅफिन इज नोन ॲज थर्मोजेनिक बेनिफिट्स, म्हणजे आपल्याला थर्मोजेनिक बेनिफिट्ससाठी सुद्धा कॅफिन गरजेचं आहे. प्रोव्हाइड अँड एनर्जेटिक सेन्सेशन, इन्क्रीज अलर्टनेस वाढवण्यासाठी आणि आपल्या शरीरात सेन्स वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला हर्बल कंट्रोलची गरज आहे. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम तुम्ही ते घेऊ शकता. यस. त्याच्यानंतर आहे एनर्जी अँड फिटनेस. याच्यामध्ये आपल्याकडे पहिलं अप्रेच एनर्जी ड्रिंक मध्ये सगळ्यात महत्वाचं ऑरेंज पिकॉक ट्री आणि गुराना नावाची जी वनस्पती त्याचं एक्स्ट्रॅक्ट आहे. एनर्जी बूस्ट करतं, मेंटल अलर्टनेस ठेवण्याचं काम करतं, रिड्यूस फटिग्यू म्हणजे कंटाळा कमी करण्याचं काम करतं. आणि याच्यामध्ये 7 फ्लेवर आहेत: लेमन, इलायची, पीच, तुलसी, सिनेमम, जिंजर आणि काश्मीरी गाव. हे कसं घ्यायचं ते तुम्हाला माहिती आहे. यस. त्याच्यानंतर आता हे टार्गेटेड न्यूट्रिशन, हे सगळ्यात महत्वाचं आहे. टार्गेटेड न्यूट्रिशन का गरजेचं आहे, तर आता हे तुम्ही पाहू शकता. ही स्लाइड प्रॉपर पहा, इकडे जरा लक्ष द्या सगळेजण, कारण इथं हे डॉक्टर उदय सी घोषाल जे अपोलो हॉस्पिटल कोलकातामध्ये प्रेसिडेंट आहेत. ते कोण आहेत? प्रेसिडेंट इलेक्शन इंडियन सोसायटी ऑफ गॅस्ट्रो इंटेस्ट्रॉलॉजी, म्हणजे आपले जे डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ना त्याचे ते प्रेसिडेंट आहेत इंडियन गव्हर्नमेंटचे. त्याच्यामध्ये त्यांची डिग्री पाहू शकता तुम्ही, MBBS, MD, सगळं बरंच काय काय. आता ते एवढं आपल्याला माहित नाही कारण आपण तेवढं शिकलेलो नाही. यस. तर इन द लास्ट डिकेड गट इश्यू आर ऑन द राईज, वी आर फाइंडिंग मोर केसेस ऑफ कॉन्स्टिपेशन. त्यांनी काय सांगितले का भारतामध्ये लास्ट दशकामध्ये गट इश्यूज खूप वाढायला लागलेले, म्हणजे डायजेशन सिस्टमचे प्रॉब्लेम सगळ्यात मोठे. आणि सगळ्यात मोठा इश्यू आहे कॉन्स्टिपेशनचा, बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे, ड्यू टू द अडॉप्शन ऑफ वेस्टर्न डाएट. आपण जे वेस्टर्न डाएट म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो, बर्गर, पिझ्झा, बरोबर, मोमोज, सँडविच, हे सगळं आपण जे खातो हे वेस्टर्न डाएट आहे. मैद्याचे पदार्थ 3 घटक आपल्या आहारामध्ये जर आपण अवॉइड केले ना, सफेद पदार्थ, मैदा, मीठ आणि साखर, हे 3 पदार्थ सगळ्यात घाणेरडे पदार्थ आहेत. ते आपल्या आहारामध्ये प्रमाणापेक्षा बाहेर झाले का आपले शरीर हे काम करण्याला आपल्याला रिस्पॉन्स लेवल कमी होऊन जाते. यस. तर
ते काय बोलतात हे का, आणि त्याच्या पण नंतर पण त्यांनी सांगितले पहा, विच लॅक ऑफ फायबर कंटेंट, याच्यामध्ये फायबर नाही, त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम चालू झालाय. कारण डायटरी फायबर आपल्या आहारामध्ये जर असेल तर आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही. मिसयूज ऑफ अँटीबायोटिक्स, आपण जे डॉक्टर स्वतःच डॉक्टर मनाने बनतो, मेडिकलमध्ये जातो, पॅरासिटामॉल वगैरे जे अँटीबायोटिक घेऊन येतो आणि दाबून चिपून खातो, त्याच्यामुळं आपल्याला डायजेशनचे इश्यू चालू झालेले आहेत आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास वाढला. येस, तर डायजेस्टिव्ह हेल्थ आपल्या सगळ्यात पहिला पार्ट आहे टार्गेटेड मध्ये त्याच्यामध्ये आहे ॲलो प्लस ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स, ऍक्टिव्हेटेड फायबर टॅबलेट फॉर्म, सिम्पली प्रोबायोटिक आणि ॲलो कॉन्सन्ट्रेट. येस, तर हे आता इथं आपण समजून घेऊ ॲलो प्लसचं काम काय आहे. डायजेशन हेल्प्स टू क्लीन्स अँड काम ऑफ डायजेस्टिव्ह ट्रॅक, म्हणजे साफ करण्यासाठी आणि थंड करण्यासाठी हे ॲलो कॉन्सन्ट्रेट आणि ॲलो कॅप्सूल आहेत. तर डायजेशन इज ऑलवेज बीन मेजर प्रॉब्लेम विथ द स्पायसी इंडियन डाएट, हे सांगितलं मी तुम्हाला. येस, त्याच्यानंतर ॲलो कॉन्सन्ट्रेट आणि ॲलो प्लस आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. बाउल फंक्शन जे आहे ते इम्प्रूव्ह करण्याचं किंवा मेंटेन ठेवण्याचं काम करतं. हेल्प टू जेंटली इलिमिनेट ॲक्युमुलेट टॉक्सिन फ्रॉम अवर बॉडी, आपल्या शरीरामधून टॉक्सिन काढण्यासाठी ते आपल्याला मदत करत असतं. कोण? ॲलो कॉन्सन्ट्रेट आणि ॲलो प्लस टॅबलेट. ॲलो कॉन्सन्ट्रेट तुम्ही फ्रेश मध्ये घेऊ शकता किंवा थंड पाण्यामध्ये 1 किंवा 2 जे झाकण आहे ते टाकून घेऊ शकता दोन टाइम. त्याच्यानंतर ॲलो प्लसच्या ज्या टॅबलेट आहे ते सकाळी फ्रेश बरोबर आणि संध्याकाळी फ्रेश बरोबर घेऊ शकता. येस, त्याच्यानंतर आहे ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स आणि ऍक्टिव्हेटेड फायबर टॅबलेट. आता हे इथं तुम्हाला मी 1-2 मिनिटं तुमचं जास्त घेणार. ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स तुम्हाला का गरजेचे आहे आणि ऍक्टिव्हेटेड फायबर टॅबलेट का गरजेचे आहेत. सर मी ऍक्टिव्हेटेड टॅबलेटच खाऊ का, ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स नाही घेतलं तर चालेल का. परंतु ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स मध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर, काय सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर, बरोबर. तर या 2 गोष्टी आपल्याला का गरजेच्या आहेत. सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर हे तुमच्या आहारामध्ये का गरजेचं आहे, तर तुमच्या रक्तामध्ये जे LDL आहे, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, ज्यांना याचा कसला आपला कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे ना, त्या व्यक्तींसाठी हे गरजेचं आहे. तुमच्या आहारामध्ये सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबर कमी झालं तर तुमच्या रक्तामध्ये LDLचं प्रमाण वाढायला लागतं, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, बरोबर. आणि मग लो डेन्सिटी लिपोप्रोटीन वाढलं का HDL लेवल कमी होऊन जाते, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. म्हणजे काय, तर लो डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजे बॅड फॅट आणि HDL म्हणजे गुड फॅट. गुड फॅट गरजेची आहे आणि LDL आपल्याला नकोय. मग डायटरी आपल्याला सोल्युबल इनसोल्युबल फायबर काय करतो, तुमचं LDL प्रमाण कमी करतं आणि HDLचं प्रमाण मेंटेन ठेवतं. त्याच्यामुळे जो काही तुम्हाला बीपीचा किंवा कोलेस्ट्रॉलचा जो त्रास आहे ना तो कमी व्हायला लागतो. त्यामुळं बीपी आणि कोलेस्ट्रॉल वाल्यांनी हे 1001% तुमच्या आहारामध्ये ऍड करणं गरजेचं आहे. आता ऍक्टिव्हेटेड फायबर टॅबलेट कशासाठी, तर ऍक्टिव्हेटेड फायबर टॅबलेट मध्ये फक्त डायटरी फायबर आहे, ते आपल्या आहारामध्ये फक्त डायजेशन सिस्टम इम्प्रूव्ह करण्याचं काम करतं. मग ज्याला डायजेशनचा प्रॉब्लेम आहे, ज्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, त्या व्यक्तीने ते टॅबलेट वापरायच्या आणि ज्याला बीपी कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्याने ऍक्टिव्ह फायबर कॉम्प्लेक्स हे पावडर फॉर्म मध्ये ते वापरायचं. सकाळ दुपार 1-1 स्पून शेक मध्ये घ्यायचं आहे, काय पावडर, आणि टॅबलेट तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम घेऊ शकता. येस, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, एकच मिनिट, मंगेश सर गाय होत नाही ना, बोला बोला. नाही गाई होत, गाय होत नाही ना, बोला. येस, प्रोबायोटिक, बरोबर. सिम्पली प्रोबायोटिकचं काम काय आहे, तर सिम्पली प्रोबायोटिक इज अ डेली सायन्स बॅक प्रोबायोटिक दॅट प्रोव्हाइड 2 बिलियन ऍक्टिव्ह प्रोबायोटिक कल्चर. आपल्या शरीरामध्ये गुड बॅक्टेरिया 2 बिलियन गुड बॅक्टेरिया देण्याचं काम करतं. त्याच्यामध्ये आपले डायजेस्टिव्ह हेल्थ प्रमोट करण्याचं काम आहे. फॉर्म्युलेट विथ अ पॉवरफुल गेनेडेन BC30 जी स्ट्रेन आहे, ही आपल्या आहारामध्ये कुठूनही भेटत नाही, तुम्हाला मेडिकलमध्ये पण नाही भेटणार, कुठंच नाही. हे फक्त हार्बलाइफ न्यूट्रिशन मध्येच आहे. BC30 जी स्ट्रेन आहे ती फक्त हार्बलाइफ न्यूट्रिशन मध्ये आहे. दॅट सर्वाइव्ह द गॅस्ट्रिक जर्नी, म्हणजे आपल्याला जे गॅस तयार होतो ना पोटामध्ये, गॅस, ज्या व्यक्तींना गॅसचा प्रॉब्लेम आहे त्यांनी सिम्पली प्रोबायोटिक 100% 2 टाइम घ्यायचं, सकाळी आणि संध्याकाळी किंवा दुपारी घ्या.
एक एकच्या जी स्ट्रीप आहे ती त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता पाण्यामध्ये किंवा 24 वगैरे जे काय आहे आपलं एनर्जी ड्रिंक वगैरे त्याच्यामध्ये टाक. गरम पाण्यामध्ये घेऊ नका, त्याने काय होतं त्याचा जो त्या ज्या 2 बिलियन जे बॅक्टेरिया आहे ना, कारण गुड बॅक्टेरिया जे आहे ते त्याच्यामुळं डेड होऊ शकतात, तर ते थंड पाण्यामध्येच घ्यायचे. येस. त्याच्यानंतर आहे त्याच्यामध्ये BC13चं झालं. आणि इन्क्रूज इम्युन सिस्टम म्हणजे आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा हे गरजेचं आहे. आता हे पहा, हे इथं ही स्लाइड समजून घ्या. अलार्मिंग टू सी मोर कार्डियक अरेस्ट केसेस इन यंग पॉप्युलेशन. हे कुणाकुणाला समजलं? भारतामध्ये तरुणांमध्ये अटॅकचं प्रमाण सगळ्यात जास्त झालेलं आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे चुकीची लाईफस्टाईल, रात्री अपरात्री जेवणे, इकडे तिकडे पार्ट्या करणे. ओमेगा 6 फॅटचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे आहारामध्ये, कारण आपल्याला तरी कट वगैरे जे काय आहे बरेचसे शब्द आहेत. तरी खाल्ल्याशिवाय जमत नाही, कट घेतल्याशिवाय जमत नाही. घरामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सांगितले का 10% तेल कपात करा, कारण 3 व्यक्तींमागे 1 व्यक्ती भारतामध्ये ओबेस आहे आणि त्याच्यामुळे हे अटॅकचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढले. कारण हे आर्टिकल आहे पेपरचं न्यूजचं, एकच मिनिट. हा, तर त्याच्यासाठी आपल्याला हार्ट हेल्थ जाणून घेणं खूप गरजेचं आहे. हार्ट हेल्थमध्ये 3 प्रोडक्ट येतात, एक हर्बलाईफ लाईन, ओमेगा 3 कॅप्सूल, नाईटवर्क्स आणि डाट. आता हे 3 प्रोडक्ट कशासाठी तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ओमेगा 3 फॅट आपल्याला ट्रायग्लिसराईडची लेवल आपल्या शरीरामधून कमी करण्यासाठी गरजेचं आहे. रिफाइंड ऑइल खाल्ल्यानंतर आपल्या ओमेगा 6 फॅट वाढते आणि त्याच्यामुळं ट्रायग्लिसराईड पहा बऱ्याच वेळेस काय होतं माहिती का, आपलं LDL HDL प्रॉपर मेंटेन असतं, बरोबर. LDL HDL हे प्रॉपर मेंटेन असतं आणि आपल्या शरीरामध्ये ट्रायग्लिसराईडचं प्रमाण वाढून जातं. मग ते का होतं तर आपल्या आहारामध्ये ओमेगा 3 फॅट कमी झाल्यामुळे आपल्याला या चॅलेंजेसला सामोरं जायला लागतं रिफाइंड ऑइल खाल्ल्यामुळे. मग आपल्याला रिफाइंड ऑइल गरजेचं आहे का ओमेगा 3 फॅट गरजेचे आहे ते आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. येस. त्याच्यानंतर स्लाइड दिसते ना सर? स्लाइड नाही दिसली. नाही का, एकच मिनिट थांबा. तो बरोबर, हा आता दिसेल. येस. हा, ओमेगा 3 हे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या ब्रेनसाठी सुद्धा ओमेगा 3 फॅट गरजेची आहे. आपली कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम पहा, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम ही मानवी शरीरामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग आहे. म्हणजे नाकापासून तर आपल्या हृदयापर्यंत हे आपली कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम आहे आणि त्याच्यामध्ये आपलं सगळे अवयव येतात जे आपल्या श्वसन क्रियेमध्ये, जे आपल्या काय म्हणतात सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये जे काही अवयव म्हणजे इन्व्हॉल्व आहेत ते सगळे याच्यामध्ये येऊन जातात. तर ब्रेन आणि जॉईंट हेल्थ साठी सुद्धा आपल्याला ओमेगा 3 फॅट पाहिजे. ज्यांचे गुडघे वगैरे कट करतात, कुणाला असं खाली बसलं का उठताना चमका निघतात, त्यांनी हे घेतलं पाहिजे कारण ते जॉईंट हेल्थसाठी गरजेचे आहे. यस. त्याच्यामध्ये इसेन्शियल फॅटी ऍसिड आर नॉट मेड ऑफ बाय आवर बॉडीज, जे आपल्या शरीरामध्ये तयार होत नाही ना ते याच्यामधनं भेटते. काय तर फॅटी ऍसिड. यस. वी नीड टू ऑब्टेन फ्रॉम आवर फूड अँड सप्लिमेंट, म्हणजे ते आपल्याला फूड आणि सप्लिमेंट मधनच घ्यावं लागतं. मेंटेन कोलेस्ट्रॉल अँड ट्रायग्लिसराईड लेवल, हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. रिड्युसिंग इन्फ्लेमेशन, म्हणजे जी आपल्या इन्फ्लेमेशन म्हणजे काय, जो दाह तयार होतो ना, एखाद्याला पहा कधी असं म्हणजे शरीरामध्ये अचानक असं आग येते किंवा असं म्हणजे दाह निर्माण होतो, आपण बोलतो ना वात वगैरे असं, त्या प्रकारचे जे त्रास आहेत ते कमी करण्यासाठी ओमेगा 3 फॅटी ऍसिड गरजेचे आहे. पर्सनली एंडोर्स बाय डॉक्टर लुई इग्नारो, नोबेल प्राइज विनर जे सायंटिस्ट आहेत त्यांनी हे डेव्हलप केलेलं आहे. इन्क्लूड EPA चे ओमेगा 3 फॅटी ऍसिड अँड युनिक ब्लेंड ऑफ हर्ब्स. यस. सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम तुम्ही घेऊ शकता. आणि ज्यांना बीपीचा आणि ट्रायग्लिसराईडचा प्रॉब्लेम आहे त्यांनी 3 टॅबलेट दिवसभरामध्ये घेतल्या तरी चालते, सकाळ दुपार संध्याकाळ. यस. त्यानंतर आहे नाईटवर्क्स. आता नाईटवर्क्स वरती मी थोडं जास्त डीप सांगतो तुम्हाला. नाईटवर्क्स का गरजेचं आहे, थंडीचा सीझन आहे, बरोबर. थंडीचा सीझन असल्या कारणाने काय होतं, बऱ्याच ठिकाणी थंडी जास्त आहे, त्याच्यामुळं आपल्याला ऑलरेडी ब्लड क्लोटिंगचे प्रॉब्लेम असतात, रक्त घट्ट होतात आपलं, बरोबर. कोणी ऍस्पिरिन वगैरे खात असतं,
रक्त पातळायच्या गोळ्या. मग त्या टॅबलेट खाऊन आपण आपल्या शरीरामध्ये, मी मगाशी दाखवलं अँटीबायोटिक जे आपण मेडिकल म्हणतो, त्याने काय होतं आपली येस, तर ते आपल्या आहारामध्ये नसल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर आपल्या आहारामध्ये ब्लड थिकनेस किंवा रक्त आपलं समतोल ठेवण्याचं काम हे कोणाचं आहे, तर नायट्रिक ऑक्साईड जे आपल्या शरीराला पाहिजे ते आपल्याला सफिशियंट प्रमाणात न भेटल्यामुळे आपल्या शरीरामध्ये अटॅकचं प्रमाण, काही सायलेंट अटॅक येतात पाहता थंडीच्या सीझनमध्ये. सायलेंट अटॅक म्हणजे रात्री झोपेतच अटॅक येतो, तो सकाळी आपण बराच वेळा त्याला उठवायचा प्रयत्न करतो पण तो उठत नाही, त्याला सायलेंट अटॅक म्हणतो. म्हणजे असं तडफड होतच नाही, 0 मायक्रोसेकंद मध्ये माणूस ऑफ, त्याला सायलेंट अटॅक म्हणतात. आणि हे का होतं, तर आपल्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईड बॅलन्स न झाल्यामुळे आपल्याला हे चॅलेंजेस चालू होतात. आणि नायट्रिक ऑक्साईड काय करतं, तर आपली जी ब्लड थिकनेस आहे, रक्त जे आहे ते आपलं पातळ करण्यासाठी आणि वेन्सचा जो आपली जी वेन्स जे आहेत त्या वेन्सची जी साईज आहे ती प्रॉपर ठेवण्यासाठी आपल्याला नायट्रिक ऑक्साईडची गरज आहे, बरोबर. आणि हे कुठून भेटतं, तर L-आर्जिनाइन आणि L-सिट्रुलाइन नावाचा जो घटक आहे त्याच्यामधनं भेटतं. हे आम्ही कधी ऐकलंच नाही, बरोबर ना. तर हे महत्वाचे घटक आहेत आणि ते आपल्याला काय करतं. दुसरी महत्वाची गोष्ट, नाईटवर्क्सचं एक ऍडिशनल बेनिफिट काय आहे, व्हेरिकोस वेनचा जो पेशंट आहे, व्हेरिकोस वेनच्या पेशंटला जर तुम्ही नाईटवर्क एक्सरसाइज करण्याच्या आधी जर दिलं तर काय होतं, तो कार्डिओ एक्सरसाइज करत असताना त्याचा ब्लड फ्लो हा स्पीडने होतो, म्हणजे रक्तप्रवाह वाढतो, बरोबर. आणि त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये ज्यावेळेस सफिशियंट प्रमाणामध्ये नायट्रिक ऑक्साईड जातं, तर जे काही छोटे मोठे क्लोट जे आहेत, कारण व्हेरिकोस वेनचा प्रॉब्लेम हा काय आहे, तर जे अशुद्ध रक्त आहे ते आपल्या वेन्स मधनं आपल्या हृदयाकडे येत नाही. येस, हृदयाकडे येत नाही आणि हृदयाकडे न आल्यामुळे त्या आपल्या पायाच्या नसांमध्ये ते साचून राहतं आणि त्याचे छोटे छोटे क्लोट तयार होतात आणि कालांतराने त्या काळ्या काळ्या गाठी तयार होतात, हिरव्या काळ्या, बरोबर. तर तो व्हेरिकोस वेन आहे. मग जर नाईटवर्क जर आपण एक्सरसाइजच्या आधी जर घेतलं आणि त्यानंतर जर एक्सरसाइज केली ना, तर आपला ब्लड फ्लो, एकच मिनिट, तुम्ही चॅटिंग वगैरे कोणी करू नका, डिस्टर्ब होते मला, ते तुमचे मेसेज आले ना मध्ये गडबड होती. एकच मिनिट, चॅट बॉक्स बंद करून टाकतो. तुम्हाला जर सगळंच माहिती आहे मग इथं कशाला आले, बरोबर ना. अगर आपको सब पता है तो यहाँ पे क्यों आए हो, आप हमें सिखा रहे हो कि ऐसा होता है वैसा होता है. पहिले विद्यार्थी बना, नंतर टीचर बनू आपण. यस, कारण लगेच टीचर बनायचा प्रयत्न केला ना तर मग आपण गडबड होऊन जाते. यस, तर थँक्यू मेसेज करणाऱ्याला. तर लिंक तुटून देऊ नका, कारण मी ते अंतकरणातून चालले आणि मग गडबड होऊन जाईल, त्याच्यासाठी थोडे पेशन्स ठेवा. यस, तर नायट्रिक ऑक्साईड आपल्याला व्हेरिकोस वेन साठी खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण व्हेरिकोस वेन हा त्रास आपण त्याच्यामधनं हळूहळू प्रमाणात, आणि माझ्याकडे मी याच्यावरती रिझल्ट पण काढलेले, व्हेरिकोस वेनचे रिझल्ट मी नाईटवर्क्स देऊन काढलेले आहेत. कारण आणि हे कॉन्फिडेंटली सांगू शकतो, कारण अनुमान लावत नाही आम्ही, अनुभव घेतो आणि त्याच्यानंतरच बोलतो. तर हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी नाईटवर्क्स तुम्ही प्रॉपर तुमच्या आहारामध्ये गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला रात्रीचा येणार अटॅक वगैरे हे सगळं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्याच्यामधून व्हिटॅमिन सी, ई आणि फॉलिक ऍसिड, रक्त कमी असणाऱ्यांना सुद्धा हे गरजेचं आहे. व्हिटॅमिन ई पण भेटतं आणि फॉलिक ऍसिड पण भेटतं. नायट्रिक ऑक्साईड काय करतं, तर तुमच्या हेल्दी ब्लड प्रेशर लेवल, म्हणजे तुमचा ब्लड प्रेशर प्रॉपर ठेवण्याचं काम करतं आणि ब्लड वेसलची इलेक्ट्रिसिटी वाढवतं, फ्लेक्झिबिलिटी वाढवण्याचं काम करतं. यस, त्यानंतर आहे बीटा 8 मध्ये सोल्युबल फायबर आहे, वोट बीटा ग्लुकॉन नावाचं. ते आपल्याला जो आपला हे ट्रायग्लिसराईड लेवल म्हणा किंवा LDL चा जो रेशो आहे तो कमी करण्यासाठी ते गरजेचं आहे. यस, कोलेस्ट्रॉल लेवल मेंटेन ठेवण्यासाठी ते गरजेचं आहे. यस, ते तुम्ही नायट्रिक ऑक्साईड कसं घ्यायचं, तर रात्री झोपताना तुम्ही ज्यांना हेल्दी हृदय ठेवायचे त्यांनी आणि ज्यांना व्हेरिकोस वेनचा आहे त्यांनी सकाळी घ्यायचे. यस, त्याच्यानंतर बीटा 8 तुम्ही सकाळी शेक मध्ये 1 सॅचेट घेऊ शकता.
त्याच्यानंतर जॉईंट अँड बोन हेल्थ. जॉईंट अँड बोन हेल्थ मध्ये कॅल्शियम आणि जॉईंट सपोर्ट हे दोन घटक आहेत. तर कॅल्शियम आपल्या आहारामध्ये डिफिशियंट झाल्यामुळे आपल्याला बोन ऑस्टिओपोरोसिस नावाचा आजार होतो, हाडांची ठिसूळता वाढते. तर आपल्याला व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम हे आपल्या शरीरामध्ये लागतं. व्हिटॅमिन डीचं काम काय आहे, तर आपण जे जेवण जेवतो त्याच्यामधनं कॅल्शियम ऍब्सॉर्प्शनचं काम करतं. येस. तर त्याच्यानंतर त्या तुम्ही गरजेप्रमाणे घ्यायचे, कारण वयाचा कॅल्शियमची जी डिफिशियन्सी ना ती एज फॅक्टर मॅटर करते. तुम्ही 30 ते 40 पर्यंत आहे ना सकाळ दुपार 2 टॅबलेट, कारण 1200 mg कॅल्शियम लागतं. 40च्या वरती जर गेला तर तुम्हाला 1600 ते 1800 mg कॅल्शियमची गरज असते. त्याप्रमाणे तुम्ही, कारण आपल्या एका टॅबलेटमध्ये 200 मिलीग्रॅम कॅल्शियम भेटतं, त्याप्रमाणे तुम्ही चेंजेस करू शकता. येस. त्याच्यानंतर आहे जॉईंट सपोर्ट. आता जॉईंट सपोर्ट पहा, गुडघ्यांचे जे आपले जॉईंट जे आहेत ते कटकट वाजणे, कुठं करकर वाजणे, उठलं तर बसता येत नाही, बसलं तर उठता येत नाही, हे सगळे त्रास चालू होतात. त्याच्यासाठी, कारण आपल्याला आता बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला जॉईंटचे त्रास चालू होतात आणि आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर आपल्याला सांगतात की तुम्हाला वाट्या बदलाव्या लागतील. आणि वाट्या बदलल्यावरती त्याची गॅरंटी काय आहे, ते परत तुम्हाला 2-3 वर्षाने परत ते रिप्लेस करावं लागते. परंतु जर नॅचरली तुम्ही त्या गोष्टी रिकव्हर करू शकता. आपल्या जॉईंटच्या हेल्थसाठी आपल्याला ग्लुकोजमाइन हायड्रोक्लोराइड नावाचा घटक लागतो. त्याच्यानंतर स्कुटेलारिया बिसालेन्सिस हा जो घटक आहे तो लागतो. त्या वनस्पतीच्या एक्स्ट्रॅक्ट पासून ते भेटते. आणि कॉपर आणि मँगनीज सुद्धा आपल्याला तेवढंच गरजेचे. तर हे सर्व घटक ज्यावेळेस आपल्या आहारामध्ये प्रॉपर भेटतात त्यावेळेस आपला जॉईंटचा त्रास कमी होतो. तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम त्या टॅबलेट घेऊ शकता. ते आपल्याला आपल्या जॉईंट मध्ये क्युशन तयार, गादी जी असते ना आपली गादी, ती तयार करण्याचं काम, ती त्याची हेल्थ इम्प्रूव्ह करण्याचं काम करतं. आपले जी मुवमेंट आहे ती स्मूथली होते आणि इझिली होते. येस. त्याच्यानंतर आहे चिल्ड्रन हेल्थ मध्ये डायनोशेक आहे. तर आपल्या मुलांमध्ये तुम्ही समजून घ्या, आजकाल झालंय काय, आपण रडायला लागलं का त्याला कुरकुरे, बिस्किट, वेफर वगैरे हे सगळे घटक आणून देतो, बरोबर. परंतु त्या आहारामध्ये काहीच आपल्या मुलांच्या शरीराला पोषक तत्व भेटत नाही. 17 प्रकारचे घटक आपल्या मुलांना लागत असतात, जे डेली बेसिसवर एक दिवस खाऊन होत नाही. आणि त्याच्यामुळं मुलांचं एक तर वजन कमी व्हायला लागतं, कुपोषित होतात, किंवा त्यांची वाढ प्रॉपर होत नाही, आणि झाली तर ते असे लठ्ठ होऊन जातात. तर हे सगळं कारण माल न्यूट्रिशन हा सगळ्यात मोठा चॅलेंज हा भारतामध्ये व्हायला लागलेला आहे. तर हे आपल्या मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी 17 प्रकारचे जे इसेन्शियल घटक आहेत ते आपल्या या डायनोशेक मध्ये भेटतात. 2 स्पून तुम्ही सकाळी, 2 स्पून संध्याकाळी शेकमेट बरोबर घेऊ शकता. त्याच्यामधून अँटीऑक्सिडंट पण आहे, जे शरीरातून टॉक्सिन रिमूव्ह करण्याचं पण काम करतं, जे चुकीचे घटक मुलांच्या आहारामध्ये जात असतात. येस. त्यानंतर हे 2 फ्लेवर मध्ये येतं, डच चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी. त्याच्यानंतर रिबिल्ड स्ट्रेंथ हे का आपल्याला, तर ज्यावेळी वजन कमी होतं, वजन कमी केल्यानंतर आपलं मसल मास कमी होऊन जातो, मसल वीक होतात, आणि मग आपल्याला काय होतं, आपलं क्रेविंग वाढून जातं, म्हणजे भूक वगैरे लागते. एक 15-20 किलो वजन कमी झालं का आपल्याला काय लागते, भूक लागायला लागते, जास्त भूक लागते. ते का होतं, तर आपले मसल वीक होतात. मसल लॉस फॅट लॉस होत असताना मसल लॉस पण होतो. आणि मसल लॉस का होतो, तर आपल्या शरीराला ऍडिक्वेट अमाऊंट मध्ये प्रोटीन न भेटल्यामुळे, बरोबर. मग आपल्या शरीरामध्ये व्हे प्रोटीन आणि सोया प्रोटीन पण तितकंच गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये कॅसिन प्रोटीन सुद्धा आपल्याला गरजेचं असतं. तर ते आपल्याला कुठून भेटतं, ते काय करतं, तर तुमचं मसल बिल्डिंगचं काम करतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये ट्रायकोर प्रोटीन अमायनो ऍसिड, अमायनो ब्लेंड ऑफ फ्री अमायनो ऍसिड, व्हे प्रोटीन आणि कॅसिन प्रोटीन हेल्प रिबिल्ड मसल अँड स्पीड रिकव्हरी. मसल रिकव्हरीसाठी सुद्धा गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, मसल लॉस झाल्यानंतर रिकव्हरीसाठी सुद्धा हे गरजेचं आहे. याच्यामध्ये आयर्न आहे, ते आपल्या आरबीसी काउंट वाढवायचं काम करतं. आरबीसीचं काम काय आहे, तुमची इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करण्यासाठी. आरबीसी ब्लड, ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये रक्त कमी आहे त्यांनी हे घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बीसीए सपोर्ट म्हणजे ब्रँच चेन अमायनो ऍसिडची चेन आहे, ते आपल्या मसल ग्रोथ साठी गरजेचं आहे. याच्यामध्ये एल ग्लुटामाइन पण आहे, जे आपल्या इम्युन फंक्शन साठी आणि मसल रिपेअर साठी गरजेचं आहे. नो आर्टिफिशियल कलर टेस्टेड फॉर बँड सबस्टन्सेस. येस. त्याच्यानंतर आहे स्पोर्ट न्यूट्रिशन 24 हायड्रेट. तर रिबिल्ड कसं घ्यायचं, तुम्ही एक्सरसाइज सकाळी केली का लगेच इमिजिएट 150 ते 200 ml थंड पाण्यामध्ये घ्या. त्याच्यानंतर 2 तास काहीच खायचं नाही. 2 तासाने आपलं सकस संतुलित आहार घ्यायचं.
अशा पद्धतीने तुम्ही रिबिल्ड घेऊ शकता, म्हणजे तुमची मसल रिकव्हरी जी आहे ती फास्ट होते. आणि त्याच्यानंतर आहे स्पोर्ट न्यूट्रिशन 24 हायड्रेट. तर 24 हायड्रेट मध्ये तुम्हाला 5 टाइप्स ऑफ व्हिटॅमिन्स आणि 5 टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स ही आपल्याला भेटतात. तर व्हिटॅमिन्स मध्ये B1, B2, B5, B12 आणि C, बरोबर, या गोष्टी असतात. त्याच्यामध्ये दुसरा आहे इलेक्ट्रोलाइट्स, कॅल्शियम, मॅंगनीज, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियम हे आपल्याला भेटतात. कारण डिहायड्रेशन आपल्या शरीरामध्ये होऊ नये त्याच्यासाठी हे सगळं गरजेचं आहे. आणि B1 to B12 जे आहे ते आपली इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करण्यासाठी, आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती किंवा आपल्या WBC काउंट हा मेंटेन ठेवण्यासाठी गरजेचं आहे. ते तुम्ही एक सॅचेत 500 ml थंड पाण्यामध्ये घेऊ शकता, दिवसभरामध्ये एक सॅचेत घेऊ शकता. त्याच्यानंतर दुसरं आहे हे सगळ्यात महत्त्व. आणि दुसरं काय आहे, डिहायड्रेशन ज्या व्यक्तीचं होत आहे ना, किंवा ज्यांना अस्थमाचा वगैरे त्रास आहे ना, त्या व्यक्तीने 24 हायड्रेट यूज केलं तर तुमचा तो त्रास सुद्धा कमी होऊ शकतो. त्याच्यानंतर लिपटॉप मध्ये 80 mg कॅफेन भेटतं, जे आपल्याला गरजेचं आहे. ते आपलं जेंटल बूस्ट ऑफ युअर नीड टू स्टे अलर्ट अँड फोकस. कॅफेन नॅचरली थर्मोजेनिक अँड टेम्पररी इन्क्रीज युअर मेटाबॉलिझम बूस्ट करण्यासाठी कॅफेनची गरज आहे. त्याच्यानंतर दिस फॉर्म्युलेशन ऑल्सो कंटेन 300 mg ऑफ प्रोप्रायटरी एक्स्ट्रॅक्ट ऑफ अल्पिनिया गॅलेंगा. आता ही वनस्पती जी आहे ना, ही एक आद्रक प्रजातीतली वनस्पती आहे, जी फक्त थायलंडमध्ये भेटते. कुठं? थायलंडमध्ये, अल्पिनिया गॅलेंगा नावाची. आणि त्या वनस्पतीचं बेनिफिट एवढे आहेत ना की ते तुम्हाला एका म्हणजे या सेशन मध्ये आता ते कव्हर होणार नाही. तर ते आपण परत कधी जर एकत्र भेटलो तर नक्कीच तुम्हाला मी सांगेन. यस, तर ते आपल्याला डायजेशन सिस्टम इम्प्रूव्ह करण्यासाठी, फिलिंग अँड मेंटल अलर्टनेससाठी, कामनेससाठी आणि आपलं ब्रेन हेल्थसाठी सुद्धा ते गरजेचं आहे, अल्पिनिया गॅलेंगा. त्याच्यानंतर लिपटॉप मध्ये तुम्हाला व्हिटॅमिन सी भेटतं आणि बी व्हिटॅमिन्स B1, B2, B3, B5, B6, B7 आणि B12 हे सगळं आपल्या शरीराला भेटतं. त्याच्यामध्ये यिल्डिंग एनर्जी, मेटाबॉलिझम, 0 ॲडेड शुगर, रिफ्रेशिंग, वॉटरमेलन फ्लेवर. तुम्ही ते 3-4 टाइम कधी दिवसभरात घेतलं तरी काही होत नाही. मी तर 2-3 सॅचेत रोजचे पितो, काही प्रॉब्लेम होत नाही. एक्सरसाइजच्या दरम्यान जर पिलं तर खतरनाक एनर्जी येते. यस. त्यानंतर आहे स्किन बुस्टर मध्ये हायड्रोलाइज कोलेजन आपल्या शरीराला जे गरजेचं आहे, ज्याने आपली स्किन हेल्थ इम्प्रूव्ह होते. त्याच्यानंतर स्किन बुस्टर मध्ये अजून काय आहे तर व्हिटॅमिन सी, B2, B6, नायसिन आणि बायोटिन. केसांसाठी बायोटिनची गरज आहे, नायसिन स्किनसाठी, B6, B2 आणि व्हिटॅमिन सी आपली इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करण्याचं काम करतं. हे हायड्रोलाइज फिश कोलेजनचं काम काय आहे का स्किन हेल्थ आपली इम्प्रूव्ह करण्याचं काम करतं. हलाल सर्टिफाईड आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आर्टिफिशियल कलर नाही, स्वीटनर नाही किंवा 0 ॲडेड शुगर. यस, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि एक सॅचेत तुम्ही 240 mg पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये घेऊ शकता. सकाळी घ्या, रात्री झोपायच्या आधी जरी घेतलं तरी चालते. यस, ज्यांना चांगलं दिसायचे त्यांनी. त्याच्यानंतर वुमन्स हेल्थ मध्ये वुमन चॉईस आहे. लेडीज मध्ये हार्मोनल इम्बॅलन्स, म्हणजे काय होतं हार्मोनल इम्बॅलन्सचा चॅलेंजेस. आता बऱ्याच वेळेस आपण काय करतो माहिती का, अशी डिमांड करतो की याने तुमचे पिरियड रेग्युलर होते, काय बरेचसे आपण काहीतरी चुकीच्या कमिटमेंट लोकांना करत असतो, किंवा आपण ते कोचला विचारत असतो का सर मला असा प्रॉब्लेम आहे, ते कम्प्लीट क्लिअर होईल का किंवा काय. परंतु आपलं वुमन चॉईस हा सगळं संतुलित आहार आहे ना, तो तुमचं हार्मोन्स इम्बॅलन्स जे झालेले असतात ना त्यांना बॅलन्स करण्याचं काम करतं. काय करतं, हार्मोन्स बॅलन्स करण्याचं काम करतं. तर हार्मोन जर ट्रॅक वरती आले तर तुमचे जे अदर चॅलेंजेस आहेत ना ते पण कमी होऊन जातात. हे तुम्ही सकाळी एक टॅबलेट स्टेक मध्ये किंवा अशी तुम्ही घेऊ शकता. आणि प्रत्येक लेडीजने घेणं गरजेचे. असं काही नाही का ज्याला मंथली पिरियडचा प्रॉब्लेम आहे किंवा काय अशा व्यक्तीनेच घ्यायचं, असं काही नाही. त्याच्यामध्ये सोया आयसोफ्लेवन आणि चॅशबेरीचा एक्स्ट्रॅक्ट आहे. तर सोया आयसोफ्लेवन आणि चॅशबेरीचं काम काय आहे तर कम्फर्ट, जेंटल वेलबिंग ड्युरिंग मंथली हार्मोनल फ्लक्च्युएशन अँड इन वुमन. सोया आयसोफ्लेवन आणि चॅशबेरी हेल्प टू मॅनेज मोनोपॉझल रिलेटेड क्वालिटी ऑफ लाईफ. हे म्हणजे मोनोपॉजच्या नंतर सुद्धा तुमची जी क्वालिटी लाईफ आहे ती मेंटेन ठेवण्याचं काम हे वुमन चॉईसचं आहे. मेल फॅक्टर, जसं लेडीज मध्ये प्रॉब्लेम असतात तसे जेंट्स मध्ये सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्सचे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच्यामुळे मग ते भांड्याला भांडी वाजतात वगैरे बरंच काय काय होतं घरामध्ये. तर ते फेनोग्रिक एक्स्ट्रॅक्ट आहे, त्याच्यामध्ये पाईन बार्कचं एक्स्ट्रॅक्ट आहे आणि एल सिट्रोलाइन नावाचा घटक आहे जो
आपण त्या याच्यामध्ये पाहिला होता, कुठं, नाईट वर्क मध्ये, बरोबर. नाईट वर्क आणि याच्यामध्ये एलसिट्रुलाइन आहे, जे जेंट्सच्या सेक्शुअल लाईफ साठी खूप गरजेचं आहे. तर तुम्ही त्या 2 टॅबलेट सकाळी आणि संध्याकाळी घेऊ शकता. त्याच्यानंतर ऑक्युलर डिफेन्स आहे, जे आपल्या डोळ्यांच्या हेल्थसाठी खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये लुटिन जेन्थिन नावाचा जो घटक आहे, ते आपले दृष्टीपटल जे आहे ना, त्याचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम करतो. परंतु फक्त ऑक्युलर डिफेन्स खाऊन तुम्हाला रिझल्ट येत नाही. त्याच्यासाठी मल्टीव्हिटॅमिनची जी टॅबलेट आहे ती पण त्याच्याबरोबर प्रॉपर गेली पाहिजे. कारण मल्टीव्हिटॅमिन मध्ये बीटा कॅरोटीन नावाचा घटक आहे, जो आपल्या डोळ्यांच्या हेल्थसाठी गरजेचा आहे. लुटिन हेल्प टू फायबर फिल्टर ब्लू लाईट, ब्लू रेजचं फिल्ट्रेशन करण्यासाठी लुटिनचं काम आहे. इम्प्रूव्ह मॅक्युलर पिगमेंट ऑप्टिकल डेन्सिटी, एमपीओडीचं जे आहे ना, म्हणजे मॅक्युलर पिगमेंट ऑप्टिकल डेन्सिटी, म्हणजे जे आपल्याला डोळ्यांची दृष्टी कमी होणे त्याच्यासाठी सुद्धा, इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा हे गरजेचं आहे. याच्यामध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि कॉपर अँड झिंक आपल्याला भेटतं, जे अँटीऑक्सिडंटचं त्याचं काम आहे, टॉक्सिन रिमूव्ह करण्याचं काम करतं. व्हिटॅमिन ई आहे आणि झिंक मिनरल हेल्प टू मेंटेन नॉर्मल विजन, आपलं जे विजन आहे, जी दृष्टी आहे ती नॉर्मल करण्याचं काम करतं. यस. त्याच्यानंतर आपल्याकडं ब्रेन, इम्युन हेल्थ अँड त्रिफळ आहे, आयुर्वेदिक आहेत. तर ते व्हिटी लाईफ मध्ये इम्युन हेल्थचं काम काय आहे, तर इम्युन हेल्थचं काम आहे आपली इम्युन सिस्टम स्ट्रॉंग करण्याचं. त्याच्यामध्ये कालमेघ आणि तुलसी वनस्पतीचे एक्स्ट्रॅक्ट आहे, ते आपलं प्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करतं. त्याच्यानंतर ब्रेन हेल्थ आहे. आता हे कसं घ्यायचं, बरोबर, इम्युन हेल्थ, तर तुम्ही 2 टॅबलेट सकाळ संध्याकाळ घेऊ शकता. ब्रेन हेल्थ आहे, ब्रेन हेल्थ मध्ये तुम्हाला ब्राह्मी नावाची जी वनस्पती आहे त्याचं एक्स्ट्रॅक्ट आहे, ते आपल्याला लर्निंग, मेमरी, फोकस आणि ॲक्युरसी वाढवण्याचं काम करतं. ती तुम्ही 2 टाइम सकाळी आणि संध्याकाळी घेऊ शकता. त्याच्यानंतर त्रिफळ आहे. त्रिफळ आपल्या शरीरामध्ये कॉन्स्टिपेशनचा ज्या ज्या व्यक्तींना त्रास आहे ना, बद्धकोष्ठता, तर बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी या 3 वनस्पती ज्या आहेत, त्रिफळा म्हणजे ती 3 फळं आहेत, त्यांचं एक्स्ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये. ते तुम्हाला हरितकी, आमलकी आणि विभक्ती या 3 वनस्पती आपलं डायजेशन इम्प्रूव्ह करण्याचं, त्याच्यानंतर कॉन्स्टिपेशन रिलीव्ह करण्याचं, अँटीऑक्सिडंटचं काम करतं. ते तुम्ही जर जास्त कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर 3 टॅबलेट घेतलं तरी चालते, आणि नॉर्मल याच्यामध्ये असेल तर तुम्ही 2 टॅबलेट सकाळ संध्याकाळ घेऊ शकता. त्याच्यानंतर या व्हिटी लाईफचं क्लिन्झर, मॉइश्चरायझर, टोनर आणि सीटीएसएम क्लिन्झर, टोनर, मॉइश्चरायझर, सिरम आणि मॉइश्चरायझर, हे आपले स्किन प्रोडक्ट आहे. आउटर न्यूट्रिशन आहे. तर क्लिन्झर काय करतं, त्याच्यामध्ये काय काय कंपोजिशन आहे, नेम, टर्मरिक आणि कम्फोर लीफ ऑइल. तर त्याचं काम काय आहे, प्युरिफाईड अँड ऍड नॅचरल ग्लो टू द कॉम्प्लेक्शन रेडियन्स, म्हणजे आपल्या स्किनवरचं जे ग्लो आहे तो वाढवण्याचं काम करतं. त्याच्यानंतर क्लीन करण्याचं आणि इम्प्युरिटीज रिमूव्ह करण्याचं काम करतं, म्हणजे जे काही चेहऱ्यावरती जे वांग वगैरे किंवा जे काही अनावश्यक घटक जे आपल्या स्किन मध्ये जातात ते रिमूव्ह करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर सॉफ्ट अँड सपल, म्हणजे स्किन सॉफ्ट करण्याचं आणि सपल म्हणजे अशी तजेल करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर रीड, फेस अँड डर्ट ऑइल पोल्युशन, पोल्युटंट ऑइल सोल्युबल प्युरिटी, म्हणजे जे बाहेरचं प्रदूषण आहे त्याला आपल्या त्वचेमध्ये जाण्यापासून वाचवतं. त्याच्यानंतर आहे टोनर मध्ये ॲलोवेरा, कुकुंबर आणि पोटॅशियम आहे, बरोबर. तर या 3 वनस्पती एक्स्ट्रॅक्ट आहे त्याच्यामध्ये. इन्स्टंटली ॲब्सॉर्ब अँड बूस्ट हायड्रेशन वाढवण्याचं काम करतं आपल्या स्किनचं. त्याच्यानंतर कूल, स्मूथन अँड सुतन स्किन, बरोबर. हे सगळं लेडीजच्या रिलेटेड आहे, परंतु मी पण लावतोय कधी कधी नाही, रोजच लावतो तसं, कारण त्याच्यामुळे माझी स्किन एवढी छान दिसते. त्याच्यानंतर मिक्स स्किन फील क्लिअर अँड सपल, जेंटली कंडिशन युअर स्किन, बरोबर. त्याच्यानंतर आहे फेशियल सिरम, याच्यामध्ये सिसम ऑइल, ऑलिव्ह ऑइल, आल्मंड ऑइल, कुंकुमादी ऑइल, 4 प्रकारची तेल आहेत ते त्याच्यामध्ये आहेत. तर हेल्प स्मूथ अँड फाईन लाईन, हेल्प रिड्यूस रिंकल, आपल्या चेहऱ्यावरती जे असे रिंकल येतात ना, म्हणजे जे काय म्हणतो आपण, गड्या पडतात किंवा असं सुकुत्या येतात, ते कमी करण्यासाठी सिरमचं काम आहे. त्याच्यानंतर रेडियंट अँड इल्युमिनेटिंग स्किन, स्मूथ आणि रेडिएटिंग इल्युमिनेटिंग स्किन करतं. त्याच्यानंतर रिड्यूस पिगमेंटेशनचा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. त्याच्यानंतर प्रोव्हाइड स्किन टोन वाढवण्याचं काम करतं. ब्राईट अँड डल स्किनला ब्राईट करण्याचं काम करतं. इम्प्रूव्ह टेक्स्चर, आपलं टेक्स्चर इम्प्रूव्ह करण्याचं काम करतं. हॅज मॉइश्चर रिटेनिंग प्रॉपर्टीज, म्हणजे मॉइश्चराईज कमी करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर हे मॉइश्चरायझर आहे ॲलोवेरा, आल्मंड ऑइल आणि
कणका ऑइल हे 3 घटक याच्यामध्ये आहेत. आता थंडीचे दिवस आहे बरोबर, आपण ते मेडिकल मधनं वगैरे मॉइश्चरायझर घेऊन येतात, बरेच लोक आणत असतील, तर ते न वापरता हे नॅचरल फाउंड मध्ये जे आहे ते जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारे कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. हायड्रेशन स्किन विदाउट स्टिकीनेस म्हणजे आपलं चिकटपणा राहत नाही स्किन वरती आणि हायड्रेशन होतं प्रॉपर. लिव्ह स्किन सॉफ्ट अँड स्मूथ, मेक स्किन स्मूथर अँड ब्राईटर, रिस्टोर स्किन नॅचरल अँड ग्लो आणि इम्प्रूव्ह स्किन टोन, हे सगळं याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आहे स्लीप इनहान्स. स्लीप इनहान्स म्हणजे काय, तर हे आपल्या भारतामध्ये आता सध्याच्या घडीला स्लीप ॲपनिया नावाचा एक नवीन रोग आलाय, माहिती का तुम्हाला? स्लीप ॲपनिया. रात्रीच्या लोकांना झोपच लागत नाही, 2-2, 3-3 वाजेपर्यंत लोक जागी राहतात. नाहीतर एक तर अचानक त्यांना रात्रीचा अशी डचकून जाग येते आणि एकदा जाग आली का ते सकाळपर्यंत जागेच राहतात. हे का होतं, तर आपल्याला शांत झोप लागत नाही, कारण स्ट्रेस लेवल खूप वाढलेली आहे समाजामध्ये आणि त्याच्यामुळं हे सगळे चॅलेंजेस आपल्याला होत असतात. तर आपलं स्लीप इन जे आहे ते काय करतं, इम्प्रूव्ह स्लीप क्वालिटी, हेल्प वेकअप विथ फिलिंग कामनेस, सकाळी शांत माइंडने आपल्याला जाग येते. इम्प्रूव्ह मूड आफ्टर अवेकिंग, सकाळी उठल्यावरती आपला मूड चांगला असतो. त्याच्यानंतर इम्प्रूव्ह कॉम्प्रोमाइज विथ क्लिनिकली प्रिव्हन सॅफ्रॉन एक्स्ट्रॅक्ट, याच्यामध्ये सॅफ्रॉनचा एक्स्ट्रॅक्ट आहे. नो आर्टिफिशियल फ्लेवर, नो ॲडेड कॅफिन, नो ॲडेड शुगर स्वीटनर आणि सुटेबल फॉर वेगन, इज ग्लुटन फ्री ॲज 30 सर्विंग. आणि याचा रिझल्ट हा 28 दिवसानंतर दिसायला लागतो, 2 आणि 3 दिवसामध्ये दिसत नाही. हे तुम्ही रात्री झोपायच्या आधी थंड पाण्यामध्ये 2 स्पून टाकून प्रॉपर जर 1 तास आधी घेतलं तर तुम्हाला प्रॉपर तुमचं शरीर 28 दिवसांनी तुम्हाला रिझल्ट दाखवायला चालू करतं. प्रोडक्टचे बेनिफिट काय आहे, तर क्लिन्झिंग, डिटॉक्सिफिकेशन, अँटी एजिंग, प्रोव्हाइड डेली रिक्वायर्ड बॅलन्स न्यूट्रिशन, सेल्युलर न्यूट्रिशन, हेल्दी ब्रेकफास्ट, फॅट लॉस, मसल गेन, इम्प्रूव्ह इम्युन सिस्टम, वेट लॉस, वेट गेन, मेंटेन हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल. येस, तर हेल्दी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल म्हणजे काय, तर आपण समजून घेऊ. सकाळी उठून व्यायाम करणे, त्याच्यानंतर प्रॉपर सकस संतुलित आहार घेणे, स्मॉल फ्रिक्वेंट मील, ठराविक अंतराने थोडं थोडं खायचं, एकाच वेळेस 4 टायमाचं खाणं म्हणजे आपण ते राक्षसी खाणं झालं. त्याच्यानंतर रेग्युलर हायड्रेशन, 6 ते 8 तास प्रॉपर झोप पाहिजे. आणि हे सगळं जरी असेल, पॉझिटिव्ह माइंडसेट जर नसेल तर हे सगळं काम करत नाहीत. येस, तर आवर पर्पज हेल्पिंग पीपल टू लाईव्ह हेल्थियर अँड हॅपियर. येस, थँक्यू. बॅक टू मास्टर ऑफ सेरेमनी. येस, खूप छान पद्धतीने सरांनी आपल्याला गाईडलाईन केलेलं आहे. मी तर लिहून घेतलेलं आहे, तुम्ही कितीही लिहून घेतले हे तुम्हाला माहित, पण 100% सरांनी आपल्याला सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे. इथे कोणीही डॉक्टर नाही, अनुमान लावायचा नाही, अनुभव घ्यायचा आहे आणि सगळ्यांनी आपला शेक बनवून घ्या. आणि सुंदर असं मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे. आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला कोचला विचारायची जरूरत नाही. जर तुम्ही लिहून घेतलेलं असेल आणि जर काही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही तुमच्या कोचला तुम्ही विचारा आणि अजून तुम्हाला त्याच्यामधले ते समजून येईल. आणि आता आपण हॅपी एंडिंग सॉन्ग घेणार आहोत. सगळ्यांनी सकस संतुलित आहार घ्या आणि मस्त असं हॅपी एंडिंग सॉन्ग घेऊ.